त्याचा जीव हो साईत जडला, साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हो साईत जडला, कसा भेटेल हा देवाला, साई पालखीचा आला बहाना. साईराम मंडळी, स्वागत आहे तुमचं ओंकार माडिक ब्लॉग चॅनलवरती. तर आता आपण चाललो आहे पदयात्रेला, साईबाबांच्या भेटीला. तर सर्व तयारी वगैरे तर माझी करून झालेली आहे. थोडा वेळ चौकात गेलो, तिकडे पहिले शूट घेतले, ते तुम्ही बघितलेच असतील, आणि मग मी ब्लॉग चालू केला आहे. तर आता पहिले जाऊया, पालखी काढायचा पण वेळ झाला आहे, तर जाऊया तिकडे. चला लवकर. भक्त चालला चालला शिर्डी वारीला, भक्त चालला चालला साई वारीला. चालला चालला शिर्डी वारीला, भक्त चालला चालला साई वारीला. दुःखाची सरून रात, सुखाची होते पहाट, असंच काहीस घडत साईंची झाल्यावर भेट. दुःखाची सरून रात, सुखाची होते पहाट, असंच काहीस घडत साईंची झाल्यावर भेट. साई विना हो काही कळेना, साई विना हो काही कळेना, मन कशात हो रमेना, कसा भेटेल हा देवाला,
साई पालखीचा आला बहाना, भक्त चालला चालला शिर्डी वारीला, भक्त चालला चालला साई वारीला. चालला चालला शिर्डी वारीला, भक्त चालला चालला साई वारीला. शिर्डीच्या वाटेवरती साईंची शीतल छाया, पालखीच्या सहवासात थकली नाही ही काया. शिर्डीच्या वाटेवरती साईंची शीतल छाया, पालखीच्या सहवासात थकली नाही ही काया. झाला वेळा पिसा बाबांचा, झाला वेळा पिसा बाबांचा, साई दर्शनातूर झाला, कसा भेटेल हा देवाला, साई पालखीचा आला बहाना, भक्त चालला चालला शिर्डी वारीला. अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है.
जन्म देणारे आई बाबा आणि वाट दाखवणारे शिर्डीतले साई बाबा. तर फायनली आपली साईबाबा सुरू झाली. आपला मामा इथं आहे आणि आम्ही तो तुम्ही बघू शकता. तर काही जाऊया आपण आता आपल्या दुपारच्या जेवायच्या स्पॉटला. बॅगा वगैरे सगळं लोड केलं आहे आणि आपल्याकडे आता नक्की आहे मुळगावपर्यंत आहे का ही चढण चढली ना इथून राईट मारन डायरेक्ट तिथे शिर्डी येईल. मग फटाफट जाऊया आपण. साईराम गाईस तर आता आपलं दुपारचं जेवण वगैरे झालं आहे आणि आपली पालखी निघायचा वेळ झाला आहे. तर चला निघूया आता आपण आपल्या मुळगावच्या स्पॉटकडे, रात्रीच्या स्पॉटकडे. फक्त चालला चालला साई वारीला, चालला चालला शिर्डी वारीला, फक्त चालला चालला साई वारीला. गाईस तर आता वाजलेत परफेक्ट 5 आणि आम्ही पोचलो आहे CNG पंपची इथे फॉरेस्ट नाकेच्या. आणि माझ्यासोबत आता राजभंड, पाठीमागे शुभम, कृष्णा आणि बादल, आम्ही असे 5 जण आहेत चालतोय. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता सूर्य किती भारी दिसतोय. तर जाऊया पटापट चला. पूर्ण माझं तोंड सोललंय नाही का, तोंड आलंय पूर्ण घशापर्यंत लाल 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 झालंय. तो हॅलो गाईज, मी राज सावंत. मी अंबरनाथ पालखीच्या पदयात्रामध्ये आहे आणि माझ्याकडे आता फक्त 55 रुपये तुम्ही बघू शकता. हे बघा 20ची नोट, 2 आहेत, 10चा 1 कॉइन आहे, 5चा 1 कॉइन आहे. फक्त 55 रुपीज आहेत आणि याच 55 रुपीजनी आपल्याला शिर्डीला चालत जायचं आहे. 8 दिवस परत रिटर्न पण यायचं आहे. आता बघू या 55 रुपयामध्ये आपण किती सर्वाइव्ह करू शकतो आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला ॲक्टिव्ह राहा. सो गाईस फायनली आपण पोहोचलोय शंकर मंदिरला पाठीमागे आणि इथे आपला रथ उभा आहे पालखीचा, बघू शकता तुम्ही.
आणि पालखी जस्ट पुढे आता हे बघा इथे समोर पालखी गेली आता जस्ट. जाऊया आपण पण चालत राहूया आता. थोडंसं ज्यूस वगैरे काय असेल पिऊया आणि निघूया. गाईस तर आता शुभम आणि कृष्णा आम्हाला मिळाले सोबत पुलावरती. आता जाऊया आपण आपल्या स्पॉटवरती डायरेक्ट फटाफट. पाठीमागचे हे का नाही दिसत रे एवढं. गाईस फायनली आपण पोचलो आता आपल्या पालखीच्या जवळ. तिथे पाठीमागे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पालखी आहे बाबांची आणि इथे पाठीमागे आपलं रथ पण आहे. तर जाऊया आपला दादा तर जाऊया आता आपण मंदिरामध्ये. आणि आज रात्रीचे आमचे गायक भजन गायक तुम्ही बघा आज मजा किती येणार आहे फक्त. तर जाऊया चला. गाईस फायनली पोहोचलो आपण आता आपल्या स्पॉटवरती. तुम्ही पाठीमागे बघू शकता. तुम्हाला दाखवतो.
पावना शंभो पतित पावना शंभो हे रे वनमाळे सावळा नारायण हरी त्या भक्त जनाचा भार सावळा ये रे वनमाळे भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे भजो सो गाईज फायनली आपली पालखी आपल्या स्पॉटवरती पोचली आणि आरती वगैरे पण सर्व करून झालं आहे, जेवण वगैरे पण सर्व करून झालं आहे. तर आता आपण या ब्लॉग इथे सेंड करूया आणि उद्या सकाळी दुसरा ब्लॉग काढायला सुरुवात करूया.